स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 30 जून. आज रात्रीचा 30 जूनच्या रात्रीचा आणि उद्याचा 1 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं, झूम करून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात जो हा भाग आहे, चारमोशीचा भाग असेल, राजुरा असेल, गोडपिपरी असेल, मुलचेरा या भागातून मेघगर्जनेसह पाऊस सध्या सक्रिय आहे. तसेच इकडे चंद्रपूर जिल्ह्यात दक्षिण भागात पुढील काही वेळात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. इकडे चिमूर हा जो पट्टा आहे, ब्रह्मपुरीचा, अरमोरी या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही वेळानंतर आहे. उर्वरित नागपूर जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान आहे. हलका मध्यम पाऊस कुठेतरी पडत असेल. इकडे यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा यवतमाळच्या आसपास मेघगर्जनेसह पावसाचा ढग सक्रिय आहे. या भागात सुद्धा पावसाचा अंदाज पुढील काही वेळानंतर आहे. अमरावती अचलपूरच्या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढील काही तासात. इकडे जो मध्य प्रदेशला लागून भाग आहे, धरणीच्या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, जालन्याचा भाग आहे, देऊळगाव राजा, इकडे चिखली, जाफराबाद, मेहकर या भागातून सुद्धा पुढील काही वेळानंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. कन्नड, सिल्लोड असेल, फुलंबरी, त्यानंतर इकडे चाळीसगाव असेल, धुळ्याचे भाग असतील, मेघगर्जनेसह पाऊस. अमळनेर असेल, जळगाव असेल, चोपडा, नंदुरबार, धुळे असेल, नाशिकचे काही भाग असतील. मध्यम पावसाचा अंदाज, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज रात्रीच्या वेळी राहील. उर्वरित इकडे कोकण किनारपट्टी जी आहे, मुंबई विभाग व कोकण विभाग, रात्री मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील. घाटमाता जो आहे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा, या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता, हलक्या मध्यम रिमझिम सरी सक्रिय राहतील. त्यानंतर इकडे नाशिकचा मध्यवर्ती भाग, पुणे, सातारा, सांगलीचा भाग आहे, या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज, सरी चा अंदाज आज रात्रीसाठी राहील. तर हा झाला आज रात्रीचा हवामान अंदाज. त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील, तर उद्या सकाळच्या वेळी पालघर, ठाणे, मुंबईचा भाग आहे, रायगडचा भाग आहे, या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम ते जोरदार सरी सक्रिय राहतील. नंदुरबार, धुळेकडे सुद्धा हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर हा जो पट्टा आहे, या भागातून हलक्या मध्यम रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील मध्यवर्ती आणि पूर्व भागात. जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. नांदेड, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, वाशिम, जालना, हिंगोली, परभणी या भागातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. स्थानिक ढग निर्मिती होऊन अहिल्यानगरचे राहिलेले भाग, इकडे सोलापूर, धाराशिव इकडे एका दुसऱ्या ठिकाणीच पावसाचा अंदाज आहे. विशेष पावसाची शक्यता नाहीये. तर बाकी 4 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान पश्चिम बंगालच्या आसपास, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे. ते मध्य प्रदेशच्या बाजूनी, छत्तीसगडच्या बाजूने पुढे येणार आहे. त्याच्यामुळे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मुंबई विभाग, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर 4-5 जुलैपासून वाढणार आहे. ते 7-8, 10, 9 जुलैपर्यंत राहणार आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.